हॅलो. हॅलो. सर, ते तुम्ही तुमचा फायनान्सचा हप्ता कधी भरणार आहात? तुम्ही कुठून बोलताय मॅडम? सर, मी बीडहून बोलते. हप्ता तुम्ही कधी भरणार आहात तुमचा? बीडून बोलता तुम्ही? हो सर. आता हप्त्याचं कसं करावं मॅडम, लयच अवघड झालंय बघा. आता जिवंत राहिलो तर भरतो ना. हे बघा सर, काही कारण सांगत बसू नका. लवकर हप्ता भरून टाका ना सर. कसा भरू मॅडम हप्ता? आता का डाका बिका घालू आमच्या गावात? तुम्हाला सांगितलं ना सर, काही कारण सांगू नका, लवकर हप्ता भरा प्लीज. कुठून भरावा मॅडम हप्ता? तुमचा हप्ता भरू भरू सगळं हुड झालो मी. राशन बी मिळालं झालंय आम्हाला. आता उगाच घेतला मी तुमच्या दुकानातून मोबाईल. काय सर, तुम्ही दरवेळेस कॉल केला की हेच कारण सांगत बसता. कारण नाही हो सांगत मॅडम. तुमच्या हप्त्या पाय माझ्या घरातले भांडे इकले, गाडी इकली, काहीच ठेवलं नाही मी. आता कंगाल झालो मी सगळं. सर, हप्ता भरणं होत नाही तर हे वस्तू घ्यायच्या नाहीत ना. आता कसं सांगावं मॅडम? आता हप्त्यावर वस्तू घेतली म्हणजे त्या टायमाला उत्साह होता हो. आता जोशच राहील नाही, काही सगळी जिरून गेली आमची. आता काही पण करा सर, पण तो हप्ता लवकर भरून टाका प्लीज. हा. हो, काय काय ना झालंय बघा मॅडम. आता तुम्ही एक काम करता का? हा, बोला ना सर. तुम्ही काय करा मॅडम, माझी एक किडनी घेऊन जा. हो सर, काय बोलायला लागला तुम्ही हे? आता काय करावं मॅडम, तुमचा हप्ता भरण्यासाठी बेजार व्हायला लागलो. एक रुपया राहिला नाही हो मॅडम. आता काही करा सर, पण प्लीज हप्ता भरून टाका सर. हा, प्लीज. काय करू मॅडम, सांगितलं ना तुम्हाला आता पैसेच नाहीत म्हणून. अहो, पण मित्रांकडून घरून कुठून तरी उसने घ्या ना तुम्ही. अहो मॅडम, मित्र लय दिलींदरी तो माझे. त्यांना जर म्हणलं ना मी पैसे द्या उसने, ते म्हणजे आमच्या घरावरचे पत्र घेऊन जा. हे बघा सर, 1 तारखेला तुमचे थकीत हप्ते भरून टाका प्लीज. बरं बरं, जिवंत राहिलो तर भरतो. काय म्हणालात सर? भरतो म्हणलं मॅडम लवकरच. हा, चालतंय, पण भरून टाका लवकर. हा सर. हो हो हो, नक्की भरतो. ठेवू का मॅडम? हो हो, ठीक हा आहे. हा.